तर या सर्व महत्त्वाच्या घडामोडींनंतर आता बातमी धारावी प्रकल्पासंदर्भातल्या धारावी पुनर्विकास प्रकल्पाबाबत ही मोठी बातमी आहे। कारण धारावीचा पुनर्विकास अदानी समूहाकडून केला जाणार असल्याचं कळतंय। अदानी समूहाला धारावी पुनर्विकास प्रकल्प देण्याच्या सरकारच्या निर्णयावरती आता मुंबई हायकोर्टाने शिक्कामोर्तब केलं असल्याचं बघायला मिळतंय। तर धारावी प्रकल्प अदानींना देण्यास विरोध करणारी याचिका मुंबई हायकोर्टाने फेटाळलेली आहे। याशिवाय जर आपण बघितलं सौदी अरेबिया स्थित सेकलिंग टेक्नॉलॉजी कॉर्पोरेशन या कंपनीने धारावी प्रकल्प अदानी समूहाला देण्याच्या निर्णयाला आव्हान दिलेलं होतं। तर या सर्व महत्त्वाच्या घडामोडींनंतर आता बातमी धारावी प्रकल्पासंदर्भातल्या धारावी पुनर्विकास प्रकल्पाबाबत ही मोठी बातमी आहे। कारण धारावीचा पुनर्विकास अदानी समूहाकडून केला जाणार असल्याचं कळतंय। अदानी समूहाला धारावी पुनर्विकास प्रकल्प देण्याच्या सरकारच्या निर्णयावरती आता मुंबई हायकोर्टाने शिक्कामोर्तब केलं असल्याचं बघायला मिळतंय। तर धारावी प्रकल्प अदानींना देण्यास विरोध करणारी याचिका मुंबई हायकोर्टाने फेटाळलेली आहे। याशिवाय जर आपण बघितलं सौदी अरेबिया स्थित सेकलिंग टेक्नॉलॉजी कॉर्पोरेशन या कंपनीने धारावी प्रकल्प अदानी समूहाला देण्याच्या निर्णयाला आव्हान दिलेलं होतं।